चला तर मंडळी आज बघूया दळवी बंधूंकडे हे ग्राहक कुठून आलेत ते. होय, काय नाव आहे तुमचं? माझं नाव अनिकेत विनायक लोंढे. आम्ही बांबऱ्याहून आलोय बर. मसाला नेण्यासाठी. हा. शिपी आमटीचं बर बर, काय विशेष? आमच्या इथं सप्ताह आहे, त्यासाठी शिपी आमटीचं नियोजन आहे. आणि का तिथंच का आले मसाले घ्यायला? तिथले मसाले घरगुती असते तर क्वालिटी असते. बर बर अजून आम्ही प्रत्येक वर्षी इथूनच मसाले नेतो. बर एकदम क्वालिटी मसाले येतं. बर बर बर. तर लगेच मंडळी आज चाललोय आम्ही बांबुरा या गावामध्ये. नमस्कार मंडळी, फायनली मी पोहोचलोय बांबुरा या गावामध्ये, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मंडळी, या बांबुरा गावामध्ये आज अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि सगळ्यात आधी आपण मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तुम्ही बघू शकता राशींवरून दळवी बंधूचे शिपी आमटीचे खास मसाले या ठिकाणी त्यांनी आणलेले आहेत. आणि मंडळी, हेच ते दळवी बंधूंचे घरगुती पद्धतीने बनवलेले शिपी आमटीचे मसाले. चला तर मंडळी, आता पाहूयात आपण राशींच्या दळवी बंधूंचे मसाले कशा पद्धतीने वापरले जाणार आहेत. हो, नमस्कार. आचार्य तुम्ही जाता आणि काय नाव आहे तुमचं? खूप कुशल आहे. बर. आणि आज हे कशाचा कार्यक्रम आहे इथं? आज सप्त्याचा कार्यक्रम. बर. आणि तुम्ही काय बनवणार आहेत आज? शिपी आमटी बनवणार. किती लिटर बनवणार आहेत? 600 लिटर. आणि त्यासाठी मसाले कोणते कोणते वापरणार आहेत? दळवी बंधू सगळे मसाले वापरणार. काय बोलताय? आणि हे दळवी बंधूंचे मसाले किती दिवसापासून वापरता तुम्ही? 6 वर्ष झालं वापरतो. बर बर बर. आणि ह्याची क्वालिटी कशी आहे? 1 नंबर. बर बर बर, धन्यवाद. चला तर मंडळी, आता लगेच बघूयात आपण दळवी बंधूंच्या शिपी आमटी मसाल्यांची रेसिपी. हे काय टाकताय? जिरी मोहरी. बर. आता हे काय टाकताय तुम्ही? आलं, लसूण, पुदिना, कोथमीर, मिरची, हिरवी मिरची, वल्ल खोबरं. आणि आता हे काय टाकताय? दळवी बंधूची हळद. आणि हा कोणता मसाला आहे? गरम मसाला, कच्चा मसाला, कांद्या टमाट्याची पेस्ट. आता हे तुम्ही कोणते कोणते मसाले टाकताय यामध्ये? दळवी बंधूचे तरी मसाला, बर. काळा मसाला, बर. शिपी आमटी मसाला, बेडगी मिरची पावडर, धना पावडर एवढे टाकतो. बर बर. आणि मंडळी, तुम्ही बघू शकता एक नंबर असा सुगंध सुटलेला आहे या ग्रेव्हीचा. लगेच यामध्ये शिजवलेली डाळ टाकायला सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकता या ग्रेव्हीला एक नंबर अशी तर्री आलेली आहे. आणि आता हे काय टाकताय तुम्ही? दळवी बंधूचा स्पेशल इसूर. बर. तर मंडळी, दळवी बंधूंकडे शिपी आमटीचे स्पेशल मसाले, राशीन पद्धतीचे मटन मसाले कार्यक्रमांसाठी आणि हॉटेलसाठी योग्य दरात मिळतील. तसेच घरगुती मसाला बनवण्यासाठी साहित्य मिळेल. तर मंडळी, तुम्ही बघू शकता एक नंबर अशी 600 लिटर शिपी आमटी तयार झालेली आहे. पाहुणे मंडळी धन्यवाद. कशी झाली शिपी आमटी? कशी झाली शिपी आमटी? कशी झाली शिपी आमटी? कशी झाली शिपी आमटी? काय लागतंय बघायचा. तर मंडळी, दळवी बंधूंचे मसाले खरेदी करण्यासाठी या नंबरला संपर्क करा.